ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथावर सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मागील भागात आपण आध्यात्मिक साधकाकरिता कर्मकांडाचा अतिरेक कसा वाईट आणि कर्म डोळस आणि विवेक जागा ठेवून करावा हे पाहिले. तर या भागात आपण एका सत्शिष्याची कोणकोणती कर्तव्ये असतात आणि ती त्याने कशा प्रकारे पार पाडावीत हे पाहणार आहोत. आणि ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर आत्ताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. मग तेथापण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. ओम श्री सद्गुरवे नमः. काल आपण सुरुवात 12व्या श्लोकापासून केली होती. त्यात आपण असं पाहिलं की जर आपल्याला आत्मज्ञान हवं असेल तर योग्य विचार करायला हवा. त्यालाच आचार्याने सम्यक विचारिता असं म्हटलंय. आणि त्यासाठी एक दृष्टांत दिला, सर्प आणि दोरीचा. त्या दृष्टांताचा अर्थ आपण पाहिला आणि असं लक्षात आलं की योग्य विचार जर आपण केला तर रज्जूच्या खऱ्या स्वरूपाची धारणा होते. म्हणजे त्या दोरीचं खरं स्वरूप आपल्याला कळतं आणि त्याच्यावर भ्रांतीमुळे जो भास होत होता सर्पाचा तो नाहीसा होतो आणि त्या भासामुळे जे आपल्याला दुःख झालं होतं, भीती वाटली होती, ती सुद्धा नाहीशी होते. तसंच सगळीकडे एक ब्रह्मच भरून राहिलेला आहे आणि त्या ब्रह्मावर आपल्याला संसाराचा म्हणजे या जगाचा भास होतोय. तो जर भास नाहीसा झाला म्हणजे जर ब्रह्माची खरी जाणीव झाली, त्या स्वरूपाची ओळख पडली की तो वरचा भास नाहीसा होतो. आणि तो भास नाहीसा झाला की त्या संसारामुळे जे दुःख अनुभवायला आलेलं असतं, जी भीती वाटलेली असते ती सुद्धा नाहीशी होते. आणि त्यासाठी योग्य विचार, त्याला सम्यक विचार म्हटलंय, त्यालाच आपण विवेकाने विचार करणं असं म्हणतो, तो करावा लागतो. पण तो विचार कसा करावा, एखाद्या वस्तूचं स्वरूप कसं जाणून घ्यावं हे सांगणारं कोणीतरी असावं लागतं. आणि जी व्यक्ती सांगणारी आहे ती व्यक्ती आपल्या हिताचा सल्ला देणारी असावी. आणि त्यांनी बोललेलं वाक्य किंवा त्यांनी केलेला उपदेश त्यालाच आपण हितोक्ती म्हणतो. ती हितोक्ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि आपल्या हिताचा विचार कोण करतं, काल आपण बघितलं, संत, सद्गुरू आणि परमात्मा हे तिघ जण जीवाचे स्वाभाविक हित करते आहेत. परमात्मा प्रत्यक्ष येऊन आपल्याशी बोलेल एवढा आपला अधिकार नाही, पण संत आणि सद्गुरू मात्र आपल्याशी संवाद साधतात, बोलतात. आपल्या विचारातल्या ज्या त्रुटी असतील त्या आपल्याला दाखवून देतात, आचारामध्ये काही त्रुटी असतील त्या दाखवून देतात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचा समग्र विचार करायला शिकवतात. म्हणून ते आपले खरे हित करते. त्यामुळे त्यांनी केलेला उपदेश सोडून केवळ तीर्थस्नान, दान, धर्म, प्राणायामादी साधना करून उपयोग नाही. ते सहाय्यकारी आहेत, पण केवळ त्यांनीच मोक्ष प्राप्त होईल किंवा आत्मज्ञान प्राप्त होईल हा समज चुकीचा आहे. जसं आपण बघितलं की हितोक्ती महत्वाची म्हणजे सद्गुरूंचा उपदेश महत्वाचा, तसंच जो ऐकतो आहे हा उपदेश त्याची योग्यता काय आहे, त्याचा अधिकार काय आहे हे सुद्धा महत्वाचं असतं. कारण एखादी व्यक्ती अधिकारी नसेल तर तिला केलेला उपदेश वाया जातो. अध्यात्मामध्ये सुद्धा प्रवेश करायला आणि टिकून राहायला किमान पात्रता लागते. काल आपण वेगवेगळे लौकिक दृष्टांत पाहिले की लौकिकामध्ये सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल, एखादं पद मिळवायचं असेल तर त्याला किमान पात्रता असावी लागते. ती पात्रता असल्याशिवाय ते पद किंवा तो अधिकार आपल्याला मिळत नाही. तसं अध्यात्मात सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी किमान पात्रता लागते. तशीच
साधकाजवळ सुद्धा किमान पात्रता असायला हवी. बाकी मग देश, काल इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा सहाय्यकारी आहेत. मुख्य साधकाची गुणवत्ता. आता ती गुणवत्ता कोणती आणि ती गुणवत्ता आपण कशी प्राप्त करून घेऊ शकतो ह्याचा विचार आज आपण करणार आहोत. मुळात आपण कुठे कमी पडतो किंवा आपण कुठे चुकतो आहोत हे आपल्याला कळायला हवं आणि ते कोणीतरी सांगणार हवं. जी सांगणारी व्यक्ती आहे त्याला आधी शिष्याने शरण जायला हवं, कारण शरण गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून आचार्य पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात, अतो विचार कर्तव्यो जिज्ञासोरात्म वस्तुनः समासाध्य दया सिंधू गुरुं ब्रह्म विदुत्तम. 15वा श्लोक आहे. सुरुवातच त्याचा आपण सरळ अर्थ बघूया. त्यात सांगितले की उत्तम ब्रह्मवेत्ता किंवा आत्मसाक्षात्कारी आणि दयेचा सागर असलेला गुरु प्राप्त करून घेऊन आत्मवस्तू जाणून घेऊन इच्छिणाऱ्या साधकाने सद्गुरूंच्या वचनाला अनुसरून विचार करणं हे त्या शिष्याचं कर्तव्य असतं. आता या श्लोकातल्या प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघणार आहोत. मुळात त्या श्लोकाची सुरुवात अतो ह्या शब्दाने झाली आहे. अतो म्हणजे म्हणून. जेव्हा एखादा महत्वाचा विषय सांगायचा असतो तेव्हा आपण म्हणून हा शब्द वापरतो. अमुक साधनेत आपल्याला प्रगती करायची आहे आणि साधनेतले अडथळे काय आहेत हे फक्त गुरु जाणू शकतात, सद्गुरू जाणू शकतात. म्हणून आता हा शब्द आला. म्हणून शिष्याने सद्गुरूंचं वचन प्रमाण मानलं पाहिजे. म्हणजे म्हणून नंतर महत्वाचा संदेश असतो. म्हणून शब्द आला की आपण एकदम सावध व्हायचं की म्हणून म्हणजे काहीतरी आता महत्वाचा विषय येणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वेळोवेळी या शब्दाचा वापर केलाय. म्हणून जाणतेणे गुरु भजीचे तेणे कृतकार्य होईचे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आता आपण मंगलाचरण म्हटलं ना, त्याच्यामध्ये ही ओवी आहे. म्हणून जाणतेणे गुरु भजीचे, म्हणून जाणून घेऊन श्री गुरूंना भजावं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तेणे कृतकार्य होईचे. जर आपण गुरूंच्या वचनाला भजणं म्हणजे काय, अनुसरणं. जर आपण गुरूंच्या वचनाप्रमाणे जगलो, तसं आचरण केलं तर आपण कृतकार्य होतो. कसं आहे हे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आता झाडाला पाणी घालायचं असतं तेव्हा आपण प्रत्येक पानाला पाणी घालतो का? झाड म्हणजे संपूर्ण, त्यात पानं आली, फांद्या आली, फुलं आली. मग आपण असं करतो का, प्रत्येक फांदीला पाणी घातलं, प्रत्येक पानाला पाणी घातलं, प्रत्येक फुलाला घातलं? नाही. पाणी कुठे घालतो आपण? मुळाला. एकदा का मुळाला पाणी घातलं की आपोआप ते झाडापर्यंत सगळीपर्यंत पोहोचतं. तसं एकदा का सद्गुरूंच्या वचनाला आपण अनुसरलो की पुढची सगळी साधना आपली सुखकर होते आणि आपण कृतकार्य होतो, असा या ओवीचा अर्थ आहे. म्हणून ह्या शब्दाला खूप महत्व आहे. म्हणून नंतर जे वाक्य येतं ते अतिशय महत्वाचं. त्यामुळे आचार्य हा शब्द वापरतात सुरुवातीला, अतो म्हणजे म्हणून. अतो विचार कर्तव्यो, म्हणून असा विचार साधकासाठी किंवा शिष्यासाठी कर्तव्य ठरतो. आणि तो काय आहे विचारतो आता आपण पुढे बघणार आहोत. मुळात आता आपल्याला कळलंय की आत्मज्ञान प्राप्तीसाठी सम्यक विचार करावा लागतो, म्हणजे विवेकाने विचार करावा लागतो. आणि त्यासाठी आपल्याला मदत जे करतात, जे अधिकारी पुरुष आहेत, त्यांचं वचन म्हणजे हितोक्ती आपल्याला उपयोगी ठरते. आणि ते वचन अनुसरण्यासाठी साधकाजवळ सुद्धा किमान गुणवत्ता म्हणजे अधिकार असावा लागतो. आता अतो म्हणून आचार्य या श्लोकात जे सांगतात त्याच्यात प्रथम आपल्याला सांगितलं की सद्गुरूंना शरण जायला हवं. अर्जुन भगवंतांना शरण गेला
म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा म्हणजे उपदेश केला, त्याला आपण गीतोपदेश असं म्हणतो. कल्पना करा की अर्जुन शरण गेलाच नसता भगवान श्रीकृष्णांना, तर भगवंतांनी उपदेश केला असता का? नसता केला. आपण जर सुरुवातीपासून ते श्लोक वाचले गीतेचे किंवा ज्ञानोबरायांचं भाष्य जर वाचलं तर असं लक्षात येतं की सुरुवातीला अर्जुनांनी ती समोर सगळी सेना पाहिली, कौरव सैन्य पाहिलं, गेला होता लढण्यासाठी, आणि तो पांडव सेनेचा सेनानायक होता. सेनानायक म्हणजे सगळी भिस्त पांडव सेनेची अर्जुनावर होती. बरं, अर्जुनाला माहित नव्हतं काय युद्ध होणार आहे? माहिती होतं. त्यासाठी वेगवेगळी शस्त्र अस्त्र जमवली होती ना अर्जुनाने, तयारी केली होती युद्धाची. म्हणजे युद्धाची तयारी केली ह्याचा अर्थ त्याला माहिती युद्ध होणार आहे. बरं, कोणाशी होणार हे सुद्धा माहिती आहे. ते काही त्याला नवीन नव्हतं किंवा सरप्राईज नव्हतं की युद्धभूमीवर गेलो आणि त्याला एकदम सरप्राईज मिळालं की आता आपल्याला कौरवांशी लढायचं. सगळी कल्पना होती आणि तरी सुद्धा तो भ्रमित झाला. कारण आपण भ्रम या शब्दाचा अर्थ पाहिला, जे आहे ते नाही आणि जे नाही ते आहे वाटणं. होतं समोर शत्रू सैन्य, पण अर्जुन काय म्हणत होता? हे माझे बांधव आहेत, हे माझे आप्त आहेत, हे माझे गुरु आहेत. म्हणजे दिसायला कोण हवं होतं त्याला? तो जर क्षत्रिय आहे आणि युद्धासाठी आला आहे तर विरुद्ध पक्षात जे कोणी असेल त्या क्षणी क्षत्रिय म्हणून ते त्याचे शत्रू आहेत. म्हणजे दिसायला हवे होते शत्रू, पण दिसत काय होते? आप्त. म्हणजे अर्जुनाला झाला भ्रम, आणि एकदा भ्रम झाला की बुद्धी आपली काम करत नाही. अर्जुनाला माहिती होतं की श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत, भगवंत आहेत. अर्जुन त्यांचा भक्त होता, जसा सखा होता तसा भक्तही होता. आणि असं असून सुद्धा अर्जुन भगवंताला शिकवायला निघाला की मी निर्णय घेतला तो योग्य कसा? मी जर हे युद्ध केलं तर मला पाप लागेल, कुळाचा संहार होईल, कुलस्त्रिया प्रदूषित होतील, कुळ संकर होईल आणि ह्या सगळ्याचं वर्णसंकर होईल आणि या सगळ्याचं पाप मला लागेल. म्हणून मला हे युद्ध नको, त्याच्यापेक्षा मी जाऊन भिक्षा मागतो. एवढं सगळी बडबड अर्जुनाने केली. कशामुळे? भ्रांती झाल्यामुळे. भगवंताला शिकवायला निघाला, भगवंत काही बोलले नाही. एकदा सांगून बघितलं, अरे युद्धाच्या प्रसंगी हे असं विपरीत काय तुझ्या डोक्यात आलं अर्जुना? तरी अर्जुन काही बोलायचं थांबेना. पुढे आपलं म्हणणं कसं बरोबर आहे हे तो पुन्हा पुन्हा भगवंताला सांगायला लागला. भगवान श्रीकृष्णाने नुसतं ऐकून घेतलं, काही बोलले नाहीत अजिबात. तेव्हा कुठे अर्जुनाच्या मनात शंका आली की अरे आपण चुकत तर नाही ना? कारण मी इतका वेळ बोलतो आहे, माझं मत सांगतो आहे, पण भगवंत माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ज्ञानोबरायांनी खूप सुंदर भाष्य केलं या सगळ्या प्रसंगाचं. ज्ञानोबरायांच्या अर्जुन म्हणतोय की भगवंत या बोला चित्त देतीचे ना, की भगवंत माझ्या बोलण्याकडे लक्ष देतच नाहीये. आता आपण बघा, एखाद्याला खूप जीव तोडून सांगतोय, आपलं मत पटवून देतोय आणि समोरचा डिम्म नुसतं ऐकून घेतोय. आपण किती वेळ सांगणार? मग काय म्हणणे, काहीतरी बोल, मी एवढं मगापासून तुझ्याशी बोलतोय, सांगतेय, काहीतरी बोल. समोरच्याने रिस्पॉन्स देणं अपेक्षित असतं आपल्याला. तिथे आपण अर्जुन एवढा बोलतोय आणि भगवंत काहीच बोलत नाही. मग त्याला शंका आली त्याच्या मनात की आपलं कुठे चुकलं तर नाही ना, कारण भगवंत आपल्याशी बोलत नाही. लहान मुलांच्या बाबतीत होतं की मुलं ऐकत नसेल की आई काय करते, जा तुझ्याशी मी आता बोलणारच नाही. मग त्या मुलाला सारखं वाटत राहतं आईने आपल्याशी बोलावं. आई तू का नाही बोलत, आई तू का नाही बोलत, बोल ना बोल ना, असं ते मूल मागे लागतं. तसं त्या अर्जुनाचं झालं. त्याला वाटलं का मला भगवंत माझ्याशी बोलत नाही, माझं कुठे चुकलं तर नसेल. हा जो विचार त्याच्या मनात आला ना की माझं कुठे चुकलं तर नसेल, हा विचार विवेकाचा आहे. कारण आधी आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठेतरी चुकतोय. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं आपण जो विचार करतो, जे वागतो ते बरोबरच आहे आणि समोरची व्यक्ती चुकीची आहे. जेव्हा आपल्याला जाणीव होते ना की आपण
चुकत कदाचित आपलं चुकत असेल तेव्हा म्हणजे शक्यता असते की ज्ञान आपल्याला होण्याची. पण जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपण जो विचार करतो तो बरोबर आहे तोपर्यंत ज्ञान मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. अर्जुनाला असं वाटलं की आपण कुठे चुकत तर नाही ना, आणि या आशंकेने तो भगवंताला शरण गेला शिष्य भावाने. आतापर्यंत नातं कसं होतं, आत्ते मामे भावंड होती, परत सखा होता, भक्त आणि भगवंत असं नातं होतं. आता हे चौथं नातं अर्जुनाने प्रस्थापित केलं, ते गुरु शिष्याचं. हो, अरे मेवणा पण ते नंतर झालं, म्हणजे त्याच्या आजचं झालं होतं, त्याच्या आधी ते पण एक नातं होतं. म्हणजे आप्त सुद्धा होते, सखा सुद्धा होता, आणि भगवंत आणि भक्त हेही नातं होतं. आणि आता हे चौथं नातं तसं म्हटलं तर ही गुरु शिष्याचं, आणि ते सगळ्यात महत्वाचं नातं की अर्जुन शरण गेला शिष्य भावाने आणि म्हणाला, भगवंता मला खरंच काही कळलं नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, तो श्लोक आहे. पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः यच्छे यशात निश्चितम गृहीतन्मे शिष्यस्तेहम शाधिमां त्वाम प्रपन्नम. की मी तुला शिष्य भावाने शरण आलोय कारण मी धर्म सम्मूढ चेतस झालोय. मला धर्म काय अधर्म काय, आता काय धर्माला योग्य आहे ते कळत नाहीये, कारण कार्पण्यादी दोषाने मी भ्रमित झालेलो आहे. त्यांनी स्वतःची चूक कबूल केली आणि शरण गेला. आणि हेच सगळ्यात महत्वाचं असतं. शिष्याने सद्गुरूंना सर्वभावे शरण जायला हवं, आणि त्या शरण जाण्यामध्ये आपण कोणीतरी आहोत हे आधी विसरावं लागतं. मला काहीतरी कळतं आहे आणि तरी मी शरण आलोय असा भाव नको. भगवंता मला काहीच कळत नाही, मी मूढ आहे, आता मला भगवंत तूच म्हणजे गुरु, हे सद्गुरू तुम्हीच मला मार्ग दाखवा, असं सगळा स्वतःचा अहंकार विसरून, आपलं स्वतःचं सगळं महत्व श्रेष्ठत्व विसरून समर्पित व्हावं लागतं सद्गुरूंच्या चरणी. तेव्हाच सद्गुरू उपदेश करतात, तोपर्यंत ते काहीच बोलत नाही. अर्जुन अशा पद्धतीने शरण गेला. ज्ञानोबरायांनी त्याची ती शरणागती एका ओळीतून मांडली. उचित काय आम्हा जे व्यभिचारे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगया. अरे भगवंता, काय उचित आहे आणि काय अनुचित आहे ते खरोखरच आम्हाला कळत नाही. मी भ्रमित झालो आहे, मला लवकर काहीतरी सांगा. झडकरी ह्या शब्दातून ते व्यक्त होतं की अर्जुनाला तर घाई झालीये समजून घेण्याची की माझं कुठे चुकतं आहे म्हणून, आणि योग्य काय आहे, उचित काय आहे. असं जेव्हा शरण गेला तेव्हा भगवंताने उपदेश करायला सुरुवात केली. त्या श्लोकापासून खरं तर गीतेचा उपदेश सुरू झाला. आधीच जर आपण पहिला अध्याय बघितला तर युद्धभूमीवरचं सगळं वर्णन आहे. उपदेश तिथपासून सुरू होतो, तो गीतेचा खरा उपदेश. म्हणून गीता भगवंताने सांगावी यासाठी अर्जुनाची शिष्य भावाने असलेली शरणागती महत्वाची. आपल्याला पण जर जाणून घ्यायचं असेल की कसं आचरण करावं, कसा विचार करावा, जो आचार्याने म्हटलंय ना योग्य विचार, तो कसा करावा, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा शिष्य भावाने कोणाला तरी शरण जायला हवं. आणि ज्याला शरण जायचं तो कसा असावा ते सुद्धा आचार्यांनी या श्लोकात सांगितलंय. आचार्य म्हणतात की ज्यांना शरण जायचं ते दया सिंधू असतात, हे दया सिंधू असावेत, म्हणजे दयेचे सागर असावे. सागराची उपमा का दिली आहे? कारण सागर अथांग असतो, त्याची खोली कळते का? त्याचा विस्तार बघायला गेलो तर आपल्याला नाही मोजमाप करता येत, त्याच्या खोलीचं सुद्धा आपल्याला मोजमाप करता येत नाही, इतका प्रचंड विस्तार असतो. तसे सद्गुरू हे दयेचे सागर असतात. त्यांच्या ठिकाणी किती दया आहे, अमाप. त्याचं माप आपण जाणूच शकत नाही, इतके ते दयाळू असले पाहिजे. म्हणजे सद्गुरूंकडे मुख्य जो भाव आहे तो असतो दयाभाव. आणि दुसरं त्यांनी सांगितलंय ब्रह्म विदुत्तमम. ब्रह्म आणि विदुत्तमम
ह्याच्यामुळे विदुत्तमम ह्या शब्दामध्ये विद हा मूळ धातू आहे. विद वेत्ती म्हणजे जाणणे. ब्रह्म विदुत्तमम, विद आणि उत्तमम. ब्रह्म विद उत्तमम. विद म्हणजे जाणणे. काय जाणायचंय? ब्रह्म. ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये जो सगळ्यात उत्तम आहे असा, म्हणजे सद्गुरूंची गुणवत्ता. सद्गुरू कसे असतात? ब्रह्म जाणण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ, उत्तम, शिरोमणी. आणि त्याच वेळेला ते दयेचे सागरही असतात. आणि अशा गुरूंना कशा पद्धतीने विचारायचा प्रश्न, कसं शरण जायचं? तर समाज साध्य हा शब्द आचार्याने वापरलाय की नम्रतेने आणि सेवेनी त्यांना प्रसन्न घेऊन करून घ्यायचं असतं. सद्गुरूंच्या ठिकाणी शिष्याचा अतिशय विनम्र भाव असला पाहिजे. आपण त्या सद्गुरूंचे दासानुदास आहोत हा भाव अंतःकरणात. आणि त्यांची जितकी सेवा करायला मिळेल काया वाचा मने तितकी ती सेवा करावी. आणि त्या सेवेचा सुद्धा अहंकार होऊ देऊ नये. कित्येकदा असं होतं की अनेक शिष्य सद्गुरूंची सेवा करतात, पण मी सेवा करतो ह्याचा सुद्धा कुठेतरी अहंकार होतो. मी जास्त सेवा करतो, तो अमका कमी सेवा करतो, माझा अधिकार मोठा, त्याचा अधिकार. मग ते परस्परांमध्येच असे मतभेद व्हायला लागतात. मग एकमेकांबद्दल असूया असेल, राग असेल, द्वेष असेल, हे वाढतच जातं. मग जे तत्व आहे ना, गुरु बंधू सौजन्य सुजनो, ते तत्व पाळलं जात नाही. खरं आपण गुरु बंधू भगिनी आहोत तर एकमेकांशी व्यवहार कसला असला पाहिजे? सौजन्याचा असला पाहिजे. आणि आपण सेवा करणारे कोण हो? ते सद्गुरू सेवा स्वीकारतायत म्हणून आपण करू शकतो. समजा सद्गुरूने म्हणलं नको तुझी सेवा, चल चालता हो, तर आपण कशी सेवा करू शकू? कितीही मोठे असलो सद्गुरूंपुढे हे मोठे पण चालत नाही. कोण किती श्रीमंत आहे सद्गुरू ते पाहत नाही. कोण किती विद्वान आहे सद्गुरू पाहत नाही. कोणाच्या ठिकाणी किती समर्पित भाव आहे, कोणाच्या ठिकाणी किती अहंकार, किती अहंकाराचा किती लय झालेला आहे हे सद्गुरू पाहतात. त्या कसोटीला आपल्याला उतरावं लागतं तर सद्गुरू आपल्याकडनं सेवा घेतात, नाहीतर आपल्याकडनं सेवा घेतही नाही. त्यांना कोणाची सेवा नको असते. ते स्वतः ब्रह्म साक्षात्कारी, त्यांना कशाला काय हवं असेल? सद्गुरूंची सेवा करणं आणि ते सुद्धा सद्गुरू प्रसन्न होतील अशी ते शिष्याचं कर्तव्य आहे. म्हणून तिथे कर्तव्य हा शब्द आला. जसं आपण म्हणतो ना की घरामध्ये प्रत्येक जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य आहे, तसं गुरूंच्या ठिकाणी पण जबाबदारी पार पाडणं हे सुद्धा कर्तव्य नाही का? ते तर आद्य कर्तव्य असलं पाहिजे शिष्यासाठी. जेव्हा आपण गुरूंकडून दीक्षा घेतो किंवा एखाद्याला सद्गुरू मानतो तेव्हा सद्गुरू सर्वोपरी, मग बाकीची नाती त्याच्यानंतर येतात. म्हणून सद्गुरूंच्या प्रती असलेलं कर्तव्य पहिल्यांदा, मग बाकीची कर्तव्य येतात. असं जेव्हा आपण सद्गुरूंची विनम्र भावाने समर्पित होऊन सेवा करतो, सगळा अहंकार बाजूला ठेवून, तेव्हा सद्गुरू प्रसन्न होतात. आणि मग ते आपल्याला जे मुळात दयेचे सागर आहेत, ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ आहेत, ते आपल्याला उपदेश करतात. म्हणून अध्यात्माच्या क्षेत्रात सद्गुरूंचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. जर एखादा म्हणेल की मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, मी आजवर जितकं वाचन केलेलं आहे त्या जोरावर मी या मार्गावर चालेल, तर तो त्याचा भ्रम आहे. कारण अध्यात्माचा मार्ग इतका सोपा बिलकुल नाही. अरे रस्त्यावरचे खाच खळगे निदान आपण डोळ्याने पाहू शकतो. कुठे रस्त्यात खड्डा आहे, कुठे काय पडलंय, कुठे उंच सकल जमीन आहे, पाहून जगून चालू शकतो. अध्यात्मातले खाच खळगे आपल्याला कळत नाहीत. काय पुढे संकट आहे त्याची जाणीव आपल्याला होत नाही. त्याची जाणीव सद्गुरूंना होत असते. त्यांना ठाऊक असतात की कुठे शिष्याचा घात होऊ शकतो, कुठे शिष्य अधपतित होऊ शकतो, कुठे त्याचं नुकसान होईल, कशात तो अडकेल. हे सगळे खाच खळगे सद्गुरूंना बरोबर माहिती असतात. सद्गुरू आपल्या शिष्याला आत बाहेर ओळखत असतात, फक्त बाहेरून नाही आतही. त्यामुळे त्यांना बरोबर ठाऊक असतं की हा शिष्य कुठे चूक करणार,
कुठे याची फसगत होणार ते आधीच त्याला सावध करतात. म्हणून अध्यात्मामध्ये सद्गुरूंचं मार्गदर्शनाखालीच वाटचाल करावी. म्हणून संत कबीर सांगतात की निगुरुवान रहियो, गुरु केल्याशिवाय राहू नका. म्हणून काल जसं म्हटलं, अगदी देहातले गुरु नसतील तर संतांना गुरु मानू, नाही तर ग्रंथाला गुरु मानू. ते कधी ना कधीतरी आपल्या योग्य गुरूंपर्यंत आपल्याला पोहोचवतील. कारण या भवसागरातून तारून नेणारे ते तारू असतात सद्गुरू म्हणजे. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितले की तैसा सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाठ. तारू आहेत ते आपल्याला बरोबर दिशा दाखवतात आणि त्या दिशेने आपल्याला जायचं असतं. म्हणून सद्गुरूंशिवाय अध्यात्मात काहीही सहज साध्य होत नाही. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आधी सद्गुरूंचे पाय धरावे, त्यांना शरण जावे. मग असे दयासागर असलेले गुरु शिष्याला त्याच्या हिताचा उपदेश करतात. त्यालाच आपण म्हणतो हितोक्ती. मुळात गुरु हा शब्द जो आहे त्याला गु हा शब्द जो पहिला आहे आणि र, ग आणि र हे दोन मुख्य शब्द आहेत त्याच्यामध्ये. गुरुगीतेमध्ये गुरु या शब्दाची व्याख्या केली ती अशी: प्रथम वर्णो मायादि गुणभासका, ऋकारो द्वितीय ब्रह्म माया भ्रांती विनाशन. पहिला जो वर्ण ग हा जो आहे तो काय आहे? मायादि गुणभासका. ही जी माया आहेत ना, मायेचा चमत्कार दाखवणार. म्हणजे आपण सगळे मायेने त्या वेढले गेलेलो आहोत आणि त्यामुळे मायेने वेढलं गेलं म्हणजेच अज्ञानाने वेढले गेलेलो आहोत. ग हा शब्द अंधकार कशामुळे निर्माण झालेला? मायेमुळे. ह्या शब्दाचं प्रतीक आहे. आणि ऋकारो म्हणजे र हा शब्द ब्रह्म माया भ्रांती विनाशनम. ही जी आपल्या आजूबाजूला माया आणि भ्रांती ह्याचं जे सगळं आवरण आहे ना, त्याचा विनाश करणारा म्हणजे र हा शब्द. म्हणून माया आणि भ्रांती याचा विनाशक ते असतात सद्गुरू. म्हणून त्यांना आधी शरण जायचं. ते संतकुळीचे राजे असतात असं वर्णन केलं की गुरु हा संतकुळीचा राजा. आणि शिष्याच्या ठिकाणी काय भाव असायला हवा? तो प्राण विसावा माझा. जे आपले सद्गुरू आहेत ते प्राण विसावा, आपला प्राण त्यांच्याच ठिकाणी विसावा, विश्रांती घेण्याचं स्थान तेच असावं. तो अभंग आपण म्हणूया, म्हणजे गुरु महात्म्य आपल्याला कळेल. संतोष सरांनी आठवलं. म्हणून आपण त्यांच्या मागोमाग म्हणावं अशी विनंती. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु वीण देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, गुरु वीण देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, गुरु वीण देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, गुरु वीण देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळला, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळला, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु हा परब्रह्म केवळ. गुरु सोडवितात काळ गाठ लिंग देहाची, गुरु सोडवितात काळ
गाठलिंग देहाची गुरु सोडविता काळ गाठलिंग देहाची गुरु सोडविता काळ गाठलिंग देहाची गुरु हा साधकांची साय गुरु हा साधकांची साय गुरु हा भक्ताला गी माय गुरु हा भक्ता लागी माय गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुबतसे गुरु हा कामधेनु माय भक्ता घरी दुबतसे गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुबतसे गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुबतसे गुरु खाली ज्ञानांजन गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज धन गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊन साधुबोधनांगवी गुरु सौभाग्य देऊन साधु बोधनांदवी गुरु सौभाग्य देऊन साधुबोधनांगवी गुरु सौभाग्य देऊन साधु बोधनांदवी गुरु मुक्तीचे मंडन गुरु मुक्तीचे मंडन गुरु दुष्टांचे दंडन गुरु दुष्टांचे दंडन गुरु पापाचे खंडन नाना परिवारी तसे गुरु पापाचे खंडन नाना परिवारी तसे पापाचे खंडन नाना परिवारी तसे गुरु पापाचे खंडन नाना परिवारी तसे काया काशी गुरु उपदेशी काया काशी गुरु उपदेशी काया काशी गुरु उपदेशी काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी तारक मंत्र दिला आम्हासी तारक मंत्र दिला आम्हासी तारक मंत्र दिला आम्हासी बाकर कुमा देवी वरासी ध्यान मानसी दाखले वापर कुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले बापर कुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले वापर कुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा धैर्याचा गणाकारी डळमळीना गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळीना गुरु हा धैर्याचा गणाकारी डळमळीना गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळीना गुरु हा धैर्याचा गणाकारी डळमळीना गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळीना सद्गुरूंचा महिमा आपण ऐकला. इतके सद्गुरू थोर असतात. म्हणजे परब्रह्मची केवळ गुरु आणि ते परब्रह्म तत्व यात भेद नाहीच. आणि दयेचे सागर आहे ते केवळ कृपा करण्यासाठी आपल्यावर शिष्यांवर ते अवतरलेले असतात. असे सद्गुरू मिळालेले असताना शिष्याने कसं असायला हवं? गुरु कसे असतात ते आपण पाहिलं, पण शिष्याकडे पण काही गुणवत्ता हवी ना. मगाशी आपण बघितलं की अधिकार असावा लागतो किमान काही. तर तो काय अधिकार असावा लागतो, शिष्याकडे काय गुणवत्ता असावी लागते ते आता आचार्य पुढच्या श्लोकात सांगतायत. ते म्हणतायत, मेधावी पुरुषो विद्वान उहापोह विचक्षणः अधिकार्यात्म विद्यायाम उक्त लक्षण लक्षितः. 16वा श्लोक. मेधावी पुरुषो विद्वान. तो शिष्य कसा असावा? बुद्धिमान, विद्वान, उहापोह विचक्षण म्हणजे उहापोह करण्यात कुशल, अधिकार्यात्म विद्यायाम उक्त लक्षण लक्षितः या लक्षणांनी किंवा गुणांनी युक्त असा पुरुषच म्हणजे असा साधकच आत्मविद्या जाणून घेण्यास अधिकारी होतो.
आता हे एक एक गुण आधी जाणून घेऊया, हे गुण म्हणजे नक्की काय आहेत आणि ते गुण मग आपल्या ठिकाणी आहेत का असा आपण विचार करायचा प्रत्येकाने अंतर्मुख हो. कारण हा जो ग्रंथ आहे विवेक चूडामणी, हा गुरु आणि शिष्य यांच्यामधला संवाद आहे. शिष्य प्रश्न विचारतो, गुरु उत्तर देत आहेत आणि जे उत्तर गुरूंनी दिलेलं आहे शिष्य अंतर्मुख होऊन विचार करतोय की गुरूंनी जे सांगितलंय तसं मी जगतोय ना, तसं मी वागतोय ना, जे गुरु शिकवतात ते मला नीट आकलन होतंय ना, हा सगळा संवाद चालू आहे. त्यामुळे गुरु जेव्हा बोलतायत उपदेश करतायत तेव्हा शिष्य स्वतःशी संवाद साधत. आपणही तसा स्वतःशी संवाद साधायचा आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आणि मग तो गुण आपल्याकडे आहे का, असेल तर किती टक्क्यांनी आहे, आणि 100% तो गुण नसेल तर तो मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. तीच तर खरी साधना असते, बाकी काय वेगळी साधना असते. म्हणून आपण एक एक गुण पाहूया. पहिलं म्हटलंय मेधावी. शिष्य कसा असावा? मेधावी. मेधा म्हणजे बुद्धी. आता बुद्धी ही प्रत्येकाच्या ठिकाणी असते, कमी जास्त प्रमाणात. जसं त्याचं कर्म असेल अनेक जन्मांचं त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीची क्षमता असते. बुद्धीचं कार्य काय? ऐकलेलं किंवा शिकलेल्या गोष्टींना धारण करणे. जी गोष्ट आपण ऐकलेली आहे किंवा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपण शिकलेलो आहोत ती धारण करणं हे बुद्धीचं कार्य. पण ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं की नाही. काही वेळेला गुरुनी सांगितलेलं एखाद्या शिष्याला पटकन समजत असेल, एखाद्या शिष्याला समजायला थोडासा वेळ लागेल, किंवा एखाद्या शिष्याच्या बाबतीत तर असंही घडू शकेल गुरुनी सांगितलेलं एक वाक्य पण तो त्याचा अर्थ भलताच घेईल. या तिन्ही शक्यता असू शकतात. पण जो खरा मेधावी आहे तो गुरूंच्या वचनाचा योग्य अर्थ घेतो आणि विसरून नाही जात. घरी गेल्यावर त्याची धारणा करतो बुद्धीमध्ये, नाहीतर गुरूंकडे गेल्यावर सगळं लक्षात राहतं, गुरूंच्याकडनं घरी गेल्यानंतर विसरून पोरी पाटी. तसं चालत नाही. शिष्य मेधावी असायला हवा. गुरूंनी जे सांगितलं, जो उपदेश केला त्याचा योग्य अर्थ लक्षात घेऊन त्याची या बुद्धीमध्ये धारणा करणं म्हणजे टिकवून ठेवणं. आणि नुसतं बुद्धीत नाही ठेवायचंय, हळूहळू ते आचरणात सुद्धा आलं पाहिजे. जर बुद्धीत टिकलं तर आचरणात येईल. एवढं सगळं जेव्हा होईल तेव्हा आपण म्हणू की एखादा बुद्धिमान किंवा मेधावी आहे. आणि एखाद्याची बुद्धिमत्ता अतिशय तीव्र किंवा तीक्ष्ण असते, म्हणजे गुरूंनी सांगितलेलं लगेच त्याच्या लक्षात राहतं, शिकवलेलं लगेच तोंडपाठ होऊन जातं. तो मेधावी. पण नुसतं तोंडपाठ होणं इथे अपेक्षित नाहीये. इथे ते कृतीत उतरण्यापर्यंत आलं पाहिजे तर तो मेधावी. आणि असं असेल तरी जे धारण केलंय ना आपण बुद्धिमत्ते ते त्याचा वापर कसा करावा हेही कळलं पाहिजे. कारण गुरु अनेक गोष्टी सांगतात हो, पण कुठल्या वेळेला कुठली गोष्ट वापरावी, कुठल्या गोष्टीचा वापर करावा हे कळायला पाहिजे. त्याला तारतम्य भाव असं आपण म्हणतो. नाही तर गुरूंनी एक वाक्य उच्चारलं की समोरच्या, समजा गुरूंनी सांगितलं की समोरची व्यक्ती जे बोलते त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा. एखाद्याने त्याची बुद्धीत त्या वाक्याची धारणा केली की समोरची जी व्यक्ती जे बोलते आहे ते आपण खरं मानावं. बाहेर घरून असतात, कळलं हा चोरटाय भामटाय, त्याने काही गोष्ट सांगितली आणि ह्यानी म्हटलं की हा आपल्या गुरूंनी सांगितलं समोरची जी व्यक्ती जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवावा. आणि त्यांनी जर भामट्यावर विश्वास ठेवला तर तो बुडालाच म्हणून समजावं. म्हणजे हा तारतम्य भाव आहे. आणि नंतर काय करेल, हे मला गुरूंनी सांगितलं होतं आणि गुरूंनी सांगितलं तसंच मी वागलो आणि त्यांनी मला फसवलं. काय गुरु काय पण सांगतात. म्हणजे आता हा दोष गुरूंचा का शिष्याचा? कारण शिष्याला कळलं पाहिजे ना नियम कुठे कसा कधी वापरावा. गुरु जेव्हा सांगतात की समोरची व्यक्ती जे बोलते ते खरं मानावं, तेव्हा आपण जेव्हा गुरूंच्या समोर बसलेले आहोत, आपले गुरु बंधू भगिनी आहेत,
ते काही सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवावा. तो एखादा अनुभव सांगत असेल एखादा साधं, तर असं म्हणू नये की काय तू सांगतो, काय पण सांगतोस, खोटं खोटं काही सांगू नकोस, काही पण थापा मारतो. अरे विश्वास ठेव, त्याला आला असेल अनुभव, तिथे हे वाक्य वापरलेलं असेल, तेच आपण बाहेर जाऊन वापरू तर चुकीचं ठरेल. जिथे जे वागायचं तसं वागता आलं पाहिजे. अध्यात्माच्या क्षेत्रातले सगळे नियम लौकिकात वापरता येतातच असं नाही. तो तारतम्य भाव शिष्याकडे सुद्धा असायला हवा. तो असेल तर तो मेधावी, नाहीतर त्याला लोक व्यवहारात बुद्धू म्हणतात काय, गुरूंकडे जातो आणि बिघडला, वाया गेला, काही कळत, व्यवहार कळत नाही. अध्यात्मात येणं म्हणजे बावळट होणं असा बिलकुल अर्थ नाही. उलट अध्यात्मात येणं म्हणजे अधिक सावध होणं आहे. संत रामदास स्वामींनी काय सांगितलंय, सावधपण सर्व विषयी. साधकाने सर्व विषयात सावध असलं पाहिजे. संत अजिबात आपल्याला बावळट व्हायला सांगत नाहीत, उलट सावधगिरीने प्रत्येक व्यवहार चोख करायला सांगतात. पण त्यांच्या वचनाचा योग्य अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावायचा नसतो. आपल्या सोयीने गुरूंच्या वचनाचा अर्थ लावायचा नसतो. असं जर अर्थ लावला तर आपलीच फसगत आणि आपलंच नुकसान आहे. सद्गुरूंचं काहीच नुकसान नाही, नुकसान शिष्याचं असतं. त्यामुळे हे ज्याला सगळं साधलं तो मेधावी. मात्र प्रत्येकाने आपण बघावं की आपण मेधावी आहोत का. सद्गुरूंच्या वचनाचा आपल्याला योग्य अर्थ लावता येतोय का, त्यांना जो अपेक्षित आहे तो. आणि तसं आपल्याला अध्यात्मात आणि व्यवहारात तारतम्य भावाने वागता येतंय का. येत असेल तर 100% मार्ग. अजून नीटसं जमत नसेल तर कुठेतरी अजून जरा थोडेसे कमी आहोत, तर ती कमतरता दूर करायला हवी. तर आपल्याला हे आत्मज्ञान होणार आहे. कारण प्रत्येक गुणांमध्ये आपण 100% असलो पाहिजे. आता आचार्य जे गुण सांगतायत 99% पण चालणार नाही. इथे 100%च पासिंग आहे. लौकिकात असतं बाबा काठावर पास वगैरे, तसं अध्यात्म तसं काठावर पास होऊन आत्मज्ञान होणार नाही. 100%च पास व्हावं लागतं. त्यामुळे पुढचा गुण आहे विद्वान. विद्वान या शब्दाचा अर्थ आहे विद्यावान. जो शिष्य आहे त्याने काही वेदांचा अभ्यास केला असावा. वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे, अगदी वेदांच्या रुच्यात तोंडपाठ असाव्यात असा अर्थ नाही. पाठांतर म्हणजे अभ्यास नसतो. नाही तर पोपट सुद्धा आपण शिकवलेलं पाठ करतो की, त्याला आपण काय म्हणतो पोपटपंची, ज्याचा बोलण्याचा आणि वागण्याचा काही संबंध नाही. आपण काय म्हणतो त्याला, तुझी पोपटपंची बस झाली, म्हणजे त्या पोपटपंचीचा काही उपयोग नसतो. म्हणजे नुसत्या वेदांच्या रुच्या तोंडपाठ केल्या म्हणजे वेद कळला असं होत नाही. त्या वेदांमध्ये जे सांगितलंय ना त्याचा अर्थ कळणं महत्वाचं आहे. तुकोबरायाने कुठे वेदपाठ केले होते, पण तुकोबराय काय म्हणाले, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार. आम्हाला ठाऊक आहे वेदांचा अर्थ काय, म्हणजे त्या वेदांमध्ये काय सांगितलंय तेच संतांनी सांगितलंय. तो अर्थ जरी आपल्याला कळला तर वेदांचा अर्थ कळल्यासारखंच आहे. म्हणून विद्वान म्हणजे ज्यांना वेदांचा शास्त्रांचा अर्थ माहिती आहे. शास्त्रांमध्ये काय सांगितलंय, वेदांमध्ये काय सांगितलंय हे ठाऊक आहे. शिवाय वेगवेगळी शास्त्र आहेत, न्याय आहे, मीमांसा शास्त्र आहे, त्यांचं काय प्रतिपादन आहे हे ठाऊक असायला, त्याला म्हणतात विद्वान. हे ठाऊक असेल तर. नसेल ठाऊक तर थोडं वाचावं आपण, अगदी खोलात शिरून. पाठांतर नाही, मी म्हटलं ना की प्रत्येकात काय सांगितलेलं आहे एवढं आपल्याला माहिती पाहिजे, तेवढं माहिती करून घ्यावं म्हणजे तो असतो विद्वान. शिवाय त्याला शब्दांचा म्हणजे वाक्यांचा वाच्यार्थ, लक्षार्थ आणि विशेषार्थ हे कळायला हवं. आता अभंग असतात ना संतांचे, त्याचा अर्थ लावताना ते गूढ असतात. वरवर बघायला संतांचे अभंग आपल्याला खूप सोपे वाटतात, पण तसे ते नसतात. एखाद्या अभंगाचा एक सरळ अर्थ असतो, त्याला म्हणतात वाच्यार्थ. म्हणजे वाचल्यावर जो लगेच लक्षात येतो तो वाच्यार्थ. दुसरा अर्थ असतो तो लक्षार्थ, त्या वाच्यार्थाच्या मागे लपलेला असतो.
अधिक खोलातला तो लक्षार्थ असतो. आणि पुढचा जो असतो ना विशेषार्थ किंवा गूढार्थ म्हणतात, तो म्हणजे आता त्याच्यामध्ये लक्षार्थामध्ये जे सांगितलंय ना त्याचा आणि माझा काय संबंध. हा अभंग कोणासाठी दिलाय? सगळ्यांसाठी. मग त्याचा आणि माझा काय संबंध? मी त्यातून काय घ्यायचं आहे, हे मी त्यातून काय घ्यायचं आहे समजणं हा गूढार्थ आहे. प्रत्येक अभंगातून संतांनी जे सांगितलंय त्यातून मी काय शिकायचंय हे आकलन होणं म्हणजे तो गूढार्थ कळणं. म्हणून हे सुद्धा त्याला आलं पाहिजे. वाच्यार्थ कळला पाहिजे, लक्षार्थ कळला पाहिजे आणि गूढार्थ कळला पाहिजे. जसं अभंगाचं म्हटलं तसं सद्गुरूंच्या वचनाचं सुद्धा वरवर एक साधं वाक्य असतं सद्गुरूंनी उच्चारलेलं, आपण त्याचा बरोबरचा अर्थ घेतो. सकाळी शेट्टे काकांनी मला अनुभव सांगितला. त्यांना जुळी मुलं झाली, ते सद्गुरूंकडे आले होते. त्यांनी सहज येताना ट्रेनमध्ये त्यांना पेरू दिसले, 2 पेरू घेतले आणि घेऊन आले, गुरूंना दिले. गुरु म्हणाले 2 आहेत वाटतं. त्यांना वाटलं पेरू आणलेत म्हणून. नंतर त्यांच्या त्या मिसेस प्रसूत झाल्या आणि त्यांना जुळं झालं. म्हणजे ते अभिप्रेत त्यांनी गुरूंनी तेव्हाच त्यांना संसूचना दिली होती, पण त्यावेळेला कळलं नाही लक्षार्थ. म्हणजे अशा गोष्टी असतात की सद्गुरूंची वरवरची वचन आपल्याला एकदम साधं बोलले तसं वाटतं, पण त्याच्यामध्ये काहीतरी खोल अर्थ असतो आणि त्याचा आपल्याशी काहीतरी संबंध असतो. हे सगळं कळणं म्हणजे विद्वत्ता आहे, ती कळली पाहिजे. म्हणून शिष्य जसा मेधावी असावा तसा विद्वान सुद्धा असावा. तिसरा गुण आहे उहापोह विचक्षण. उह म्हणजे जे ऐकलं आहे आपण कानाने. एखादी गोष्ट आपण ऐकतो सांगितलेली, आता मी आपल्याला सांगते, आपण सगळेजण ऐकत आहात आणि ज्या क्षणी तुम्ही ऐकता त्या तुमच्या मनात पण काहीतरी विचार चालू असतात. माझं बोलणं तुम्ही कुठल्या तरी गोष्टीशी पडताळून बघतात की बाबा हे आपण ते काहीतरी सांगताय, खरं आहे का, हे अजून मी कुठे ऐकलंय का, कुठल्या ग्रंथात लिहिलंय का, असा मला काही अनुभव आलाय का. आपण हे पडताळून पाहतो, त्याला म्हणतं तर्क करणं. आणि आता ह्याच्या पुढे काय असू शकेल? आता तुम्ही हा शब्द ज्या क्षणी मी उच्चारला उहापोह विचक्षण, की तुमच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया येते की हा याचा अर्थ असा असेल का, तसा असेल का. आपण तर्क लावतो, म्हणजे जे ऐकलं त्याच्यावर विचार करणं आणि त्याचा काही अर्थ लावणं, त्याला म्हणतो आपण तर्क. त्याला म्हणतात उहा. अप अधिक उह, उहापोह असं लिहिलंय ना. आणि मग एकदा ऐकलं पूर्ण सगळं पूर्ण वाक्य किंवा विधान की त्याच्यामधला जो आपल्याला हवाय तेवढा भाग घ्यायचा आणि जो जेवढा भाग नको आहे, अनावश्यक आहे, तो सोडून द्यायचा. असार आहे ते टाकून द्यायचं. त्याला अपऊह म्हणतात, म्हणजे वितर्क. तर्क आणि वितर्क. तर्क आणि वितर्क करण्यात तो शिष्य कुशल असला पाहिजे. म्हणजे गुरूंनी काय सांगितलंय, आता अनेक शिष्य समोर बसलेले असतात, गुरु सगळ्यांना उद्देशून बोलत असतात. त्यातला काही भाग आपल्याला लागू पडतो, काही इतरांना लागू पडतो. आपला आहे तेवढा घ्यायचा, जो आपल्याशी संबंधित नाही त्याला सोडून द्यायचा. सगळ्यांचं आपल्यालाच लावून घ्यायचं नाही. बऱ्याच जणांना सवय असते, कोणी काय बोललं की त्याआधी आपल्याला लावून घ्यायचं. हा मलाच बोलला असेल की ही अमुक अमुक मलाच बोलली असेल. प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घ्यायची काय गरज आहे? जे आपल्याशी संबंधित आहे आणि आपल्या स्वभावाला पटतंय तेवढं स्वीकारायचं, बाकी सोडून द्यायचं. तो वितर्क असतो, तो सोडून द्यायचा. म्हणून शिष्य कसा पाहिजे? तर्क वितर्क करण्यात कुशल, उहापोह. आणि दुसरा उहापोहाचा अर्थ आहे त्या शिष्याला खंडन आणि मंडन करता आलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं खंडन मंडनात्मक. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी जी अखंड भारताची परिक्रमा केली वैदिक तत्वज्ञानाच्या प्रस्थापनेसाठी, अद्वैत तत्वज्ञानाच्या प्रस्थापनेसाठी, अनेक ठिकाणी शास्त्रार्थ चालले. तिथे कसं असायचं? खंडन मंडन. 2 विद्वान बसले आहेत, अधिकारी, प्रत्येकाने आपलं प्रतिपादन काय आहे ते मांडायचं. दुसऱ्याला समोरच्याला पटलं तर त्याने ते स्वीकारायचं, नाही पटलं तर ते खोडून काढायचं. मंडन. आणि खोडून काढताना पुरावे द्यावे लागतात. का तुझं म्हणणं खोटं आहे? पुराव्यानिशी सिद्ध
करायचं, त्याला म्हणायचं मंडन. आणि मग आपलं म्हणणं काय आहे ते पुराव्यानिशी मांडायचं, म्हणजे मंडन. म्हणजे पुराव्यानिशी मांडणं एखादी गोष्ट आपल्याला पटलेली त्याला म्हणतात मंडन. आणि एखाद्याची समोरच्याची गोष्ट जी आपल्याला पटलेली नाही, जी चुकीची वाटते, ती पुराव्यानिशी फोडून काढणं त्याला म्हणतात खंडन. हे पूर्वी ह्या चर्चा चालायच्या, खंडन मंडनात्मक. आणि ते कुठे अभिनिवेश नसायचा, म्हणजे ते भांडण नसायचं, तावातावाने नाही बोलायचे, ते अगदी शास्त्र चर्चा असायची. शांतपणे समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घेऊन त्याच्या मताचा सुद्धा आदर करून. पण आधी समोरच्याचं ऐकून तर घेऊ, तो काय सांगतोय ते. आमच्या सद्गुरूने एक वाक्य सांगितलं आम्हाला की आपण व्यवहारात एक तत्व पाळायचं. आपल्याजवळ सांगण्यासारखं काही असेल तर ते दुसऱ्याला जरूर सांग. दुसऱ्याजवळ सांगण्यासारखं काही असेल तर ते सौजन्याने ऐकून घेऊ. आपले विचार दुसऱ्यावर लादू नयेत आणि दुसऱ्याचे न पटणारे विचार भिडेपोटी पण स्वतःवर लादून घेऊ नयेत. म्हणजे स्वातंत्र्य आणि पदसन्मान जपणे होय. हे जे खंडन मंडन असायचं त्याच्यामध्ये हे तत्व पाळलं जायचं. कोणी कोणाचे विचार कोणावर लादायचे नाहीत. शांतपणे शास्त्र चर्चा करून शास्त्रातल्याच पुराव्यांच्या आधाराने ते सिद्ध करायचे आणि ज्याचं म्हणणं सिद्ध होईल तो विजयी. त्यालाच वाद म्हणायचे त्यावेळेला. आणि हा जो वाद चालायचा ना, त्याच्यातूनच मग तत्वज्ञानाची निर्मिती व्हायची. म्हणून वादे वादे जायते तत्वबोधाहा असं म्हटलं जातं की वादावादांमधूनच तत्वबोध होतो. मग शिष्य असं खंडन मंडन करण्यात सुद्धा कुशल असला पाहिजे. पण हल्ली आपण समाजात बघतो की लोकांना अर्धवट ज्ञान असतं काहीतरी आणि त्या ज्ञानाने दुसऱ्याशी वाद घालण्यात त्यांना आनंद असतो. त्यांना त्यातून काही तत्व शोधायचं नसतं. वादाला वाद घालतं. समोरच्याचं काही ऐकून घेत नाही. मी म्हणतो तेच खरं, समोरच्याचं अजिबात ऐकून घेत नाही. त्याला खंडन मंडन म्हणत नाही, त्याला वादही म्हणत नाही. याला नुसता अभिनिवेश किंवा भांडण म्हणू शकतात. दुसऱ्याशी वाद घालण्यातच त्यांना आवडते. स्वतःकडे पण पूर्ण ज्ञान नसतं. असेच खूप आपल्या हल्ली आजूबाजूला बघायला मिळतात. पण शिष्याकडे हा गुण का असायला हवा? कारण समजा शिष्याने एक तत्वज्ञान स्वीकारलं, सद्गुरूंनी सांगितलेलं, त्याला ते पटलं, त्याचं ज्ञान झालं योग्य, आणि दुसरा एखादा कोणीतरी आला नास्तिक आणि तो त्याचं म्हणणं फोडून काढायला निघाला. काय तुमचे गुरु काही सांगतात, हे असं बरोबर नाहीये. तर शिष्याला आपले विचार नीट मांडता आले पाहिजेत की आमच्या गुरुंनी काय सांगितलंय, की बाबा आमच्या गुरुंनी अमुक अमुक गोष्ट सांगितली आहे आणि त्याला शास्त्रामध्ये हा आधार आहे आणि त्याचा अनुभव मी घेतलाय. कारण अध्यात्मामध्ये जसं शास्त्र महत्वाचं असतं तसा स्वानुभव सुद्धा खूप महत्वाचा असतो. कारण गुरु किंवा संत हे नेहमी स्वानुभवातून बोलत असतात. म्हणून आपली धारणा क्षमता आहे बुद्धीची, तर आपल्याकडे ही कुशलताही असली पाहिजे खंडन मंडनात्मक. नाहीतर कोणी काही बोलेल आणि आपण ऐकून घेऊ आणि मग काय होईल, आपली जर ही क्षमता कमी असेल ना तर्क वितर्क करण्याची, तर आपली बुद्धी संभ्रमित होऊ शकते. अरे हो रे, हा सांगतो ते खरंच आहे, म्हणजे आपण आतापर्यंत जे करत होतो ते चुकलं का. म्हणजे मग त्याच्या मनात संभ्रम तयार होतो आणि एकदा का संभ्रम संशय दाटला मनामध्ये की संशयात्मा विनश्यती. आणि या बाहेरच्या लोकांना तेच हवं असतं की कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय कसे खेचायचे, कोणत्या तरी मार्गाने त्याला त्रास द्यायचा. म्हणून त्यासाठी शिष्याकडे ही गुणवत्ता असायला हवी. जे आपण शिकलो ते नीट आत्मविश्वासाने दुसऱ्याला सांगता यायला हवं, अनुभवाने आणि पुराव्यानिशी. आणि त्याचं चुकीचं म्हणणं आहे ना ते सुद्धा खोडून काढता यायला हवं. आता आज इथे मंगल कलश चाललाय अयोध्येला तिथे, तरी सुद्धा तुम्ही इथे आलात, मी खरोखर तुमची ऋणी आहे. मला शंका होती, खूप ठिकाणी आहे, रिक्षा खूप आहे,
हो, म्हणून सगळीकडे चाललंय. तरी म्हटलं मला नाही वाटलं कोणाला येतंय की नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ज्ञानाच्या ओढीने आला तिकडे सगळेजण आज. सगळीकडे म्हणून तुमचा सगळं भगवंत इथे नाही आहेत का? प्रभू श्री रामचंद्र इथे सुद्धा आहेत. आता ज्यांचा तरी समजा मी म्हणते की ज्यांचा कलश हा करून सगळीकडे आता मिरवणूक निघते आहे किंवा आता अयोध्येचा आता प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलंय. व्हॉट्सअपवर त्याचे फोटो व्हिडिओ सगळे येतातच आहेत. पण त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वावर किती आक्षेप घेतले गेले, अजूनही घेतले जातात. ज्यांचं आपण एवढं गौरवाने मंदिर आता तिथे उभारलं आहे, त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतोय आणि एकीकडे त्यांच्यावर आक्षेप घेतले जातात, त्याचं आपण खंडन करू शकत नाही. मग आपण शिष्य म्हणून कसे काही योग्य ठरू? त्या प्रभू श्रीरामांचे भक्त कसे म्हणवणार? कित्येक जण म्हणतात की प्रभू श्रीरामांनी सीतादेवींवर अन्याय केला, त्यांना वनात पाठवलं, अन्यायी आहेत. हा अगदी सर्रास आरोप प्रभू श्रीरामांवर केला जातो की सीतादेवींवर त्यांनी अन्यायच केला. जर आपले देव अन्यायी असते तर आपण त्यांची इतके वर्ष पूजा केली असती का? कशी केली? ज्या अर्थी आपण त्याची पूजा करतो आहोत, इतके हजारो वर्ष चालत आलेली परंपरा आहे. आजही गौरवाने आपण रामायण वाचतो, पण त्याचा अर्थ समजून घेतो का? 7 आक्षेप महत्वाचे घेतले जातात प्रभू श्रीरामांच्या चरित्रावर. त्याच्यावर पुस्तक पण काढले, 7 रिडल्स इन रामायण. कोडी पडली 7. आणि कोणाला पडले? बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपली राज्यघटना तयार केली. पण त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की मी हे आक्षेप घेतलेत, पण हे मी आक्षेप इतरांकडून ऐकून घेतलेले आहेत, मी अजून स्वतः रामायण वाचलेलं नाही, असं त्यांनी कबूल केलंय. म्हणजे हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा पण त्यांच्याकडे आहे. पण काय होतं, एका मोठ्या व्यक्तीने एखादं विधान केलं ना की बरेच जण ते विधानच लक्षात ठेवतात. आता हे बाकीची 2 वाक्य सांगितली, ती कोणाच्या लक्षात नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचं अजून एक असं विधान आहे, त्यांनी सगळं सांगितलं की आपल्या भारतातली यच्चयावत ग्रंथ संपदा समुद्रात विसर्जित केली तरी चालेल, त्याला अपवाद फक्त 2, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा, असं सांगितलं. पण हे वाक्य कोणाला, किती जणांना माहितीये? नाही माहिती. अर्धवट काहीतरी विचार घ्यायचं आणि लोकांचा बुद्धिभेद करायचा. आजही मी असे कितीतरी जण पाहिले की जे सीतादेवींवर प्रभू श्रीरामांनी अन्याय केला म्हणून रामाच्या मंदिरात जात नाही. बाहेरून जातात पण श्रीरामांच्या मंदिरात जात नाही, कारण त्यांनी सीतादेवींवर अन्याय केला. म्हणजे प्रभू श्रीरामांवर आक्षेप घेतला. म्हणाले प्रभू श्रीराम हलक्या कानाचे आहेत, त्यांनी त्या परिटाचं ऐकलं आणि सीतादेवींना वनात धाडलं. आणि आता आपण त्यांचे भक्त म्हणवतो प्रभू श्रीरामांचे, एवढा जय जयकार करतो, श्रीराम जय राम जय जय राम जप म्हणतो. गोंदवलेकर महाराजांनी तर त्याच नामाचा पुरस्कार केलाय. जर ते चुकीचे असते तर गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या नामाचा पुरस्कार केला असता का? म्हणजे कुठेतरी आपण समजायला त्यांना चुकलो आहोत. ती चूक दुरुस्त करायची असेल तर काय उपाय आहे? जे रामायण आहे ना ते मुळातून वाचलं पाहिजे. वाल्मिकीय रामायण, इतर भाष्य वाचायची नाही. पण वाल्मिकी मुनी हे स्वतः त्यावेळेला होते. प्रत्यक्ष साक्ष महत्वाची असते ना, की नंतर लिहिलं गेलेलं महत्वाचं असतं. कोर्टामध्ये सुद्धा काय असतं, साक्ष महत्वाची असते. त्या प्रसंगी तिथे कोण होतं त्याची साक्ष महत्वाची मानली जाते. जेव्हा रामायण घडलं तेव्हा कोण होतं? वाल्मिकी मुनी. सीतादेवी त्यांच्या आश्रमात त्यांनी जन्म दिलेला आहे दोघांनाही, म्हणजे प्रत्यक्षदर्शी आहेत वाल्मिकी मुनी. शिवाय ब्रह्मदेवांनी त्यांना आशीर्वाद दिलाय वाल्मिकी मुनींना येऊन त्यांच्या आश्रमात, की तू जे लिहिशील ना प्रभू श्रीरामांचं चरित्र ते सत्य आणि सत्यच असेल.
कारण काही त्यांच्या जीवनातल्या प्रसंगाला वाल्मिकी मुनी नव्हते, पण जेव्हा ब्रह्मदेवाने हा आशीर्वाद दिला तेव्हा त्यांना एखादा चित्रपट दिसावा तसं प्रभू श्रीरामांचं चरित्र पूर्ण दिसलं, संवाद ऐकू आले आणि ते त्यांनी शब्दबद्ध केले. त्यामुळे ते रामायण, वाल्मिकी रामायण हे अधिकृत रामायण. आणि मग नंतर वेगवेगळी रामायण अनेक फेरी गेली. तुलसी रामायण आहे ते उत्तर प्रदेशात खूप त्याला महत्व आहे, पण त्याच्यात तुलसी त्रास नंतर होऊन गेले, कितीतरी अलीकडचे आहेत. त्यांचा आराध्य देव श्रीराम म्हणून त्यांनी काही काही गोष्टी उदात्तीकरण करून काही प्रसंग त्यांचे भक्तिभावानी मनात त्यात घातलेत की लोकांच्या मनात भक्ती रुजावी म्हणून. पण ते मूळ रामायणात नाही. तो खारीचा प्रसंग की ती सेतू बांधताना आली, मग तिच्या पाठीवरनं हात फिरवला, तो प्रसंग मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये. लक्ष्मण रेषा ओढली, मूळ वाल्मिकी रामायणात असा प्रसंग नाही. ती प्रसंग तो घडलेलाच नाही, लक्ष्मण रेषा वगैरे काहीच नाही. पण आपल्याला ते जुनं जे ऐकलेलं असतं ना शाळेत असताना, किंवा ते कोणाचं रामायण लागायचं टीव्हीवर, रामानंद सागर, तेच आपल्याला माहितीये. आपल्याला मूळ वाल्मिकी रामायण वाचलंय कुणी, म्हणून आपल्या मूळ ग्रंथांचा अभ्यास करण्याची गरज का आहे? कारण कोणी आपल्या संस्कृतीवर, आपल्या धर्मावर घाला घालत आहे, वाटेल ते आरोप करते आणि आपण नुसते ऐकून घेते, कारण आपल्याला द्यायला उत्तर नाही. उद्या उठून सांगितलं का अन्याय केला तुम्ही, मत पटवून द्या, आपण नाही पटवून देऊ शकत, कारण त्याचा अर्थ लावता आलेला नाही. त्यासाठी रामायण वाचलं की त्याचा अर्थ बरोबर सापडतो आणि तिचे 7 आरोप केले गेलेत ना प्रभू श्रीरामांवर, त्याचं खंडन करता येतं आणि आपलं म्हणणं मांडता येतं, म्हणजे मंडन करता येतं. म्हणून शिष्याकडे हा गुण असला पाहिजे. म्हणून आपणही आपले जे मूळ ग्रंथ आहेत ना ते एकदा तरी वाचायला पाहिजे. नुसतं मोठी म्हणून नाही, अभ्यास म्हणून वाचायला हवं. म्हणून काही अमुकच वेळेला बसा, स्नान करून बसा, सोहळं नेसून बसा, काही गरज नाही. त्यातलं ज्ञान महत्वाचं आहे. एखाद्याला नसेल खाली जास्त वेळ बसा, टेबल खुर्ची घेऊन बसावं व्यवस्थित आणि त्या ग्रंथाचा अभ्यास म्हणा. जिथे जिथे आपल्याला शंका येतात ना तिथे खुणा कराव्यात पेन्सिलने, आणि मग जो जाणता आहे त्या ग्रंथाचा त्याला त्या शंका विचाराव्यात, त्याचं समाधान करून घ्यावं. असं जर आपण केलं तर आपण उहापोह विचक्षण ठरवू, म्हणजे आपलं मत आपल्याला मांडता येईल आणि दुसऱ्याचं चुकीचं मत आपल्याला खोडून काढता येईल. तर खरं तर ते राम जन्मभूमी आता जिथे जे मंदिर बांधतंय तिथे जाण्याचा अधिकार राहिला आपल्याला. जोपर्यंत आपण त्यांच्या जीवनावरचे आक्षेप फोडत नाही तोपर्यंत काय अधिकार? त्या आधी आक्षेप काय आहे आणि त्याचं उत्तर काय आहे आधी आपण रामायणातून शोधून काढलं पाहिजे. त्यासाठी नुसतं ऐकीव गोष्टी आपल्याला नको, प्रत्यक्ष लिहिलेल्या गोष्टी. कारण कुठलीही चर्चा किंवा वाद हा पुराव्यावर आधारित असतो आणि तो पुरावा वाल्मिकी रामायणात आहे. म्हणून शिष्य उहापोह विचक्षण असावं, म्हणजे कोणीही त्याचा बुद्धिभेद करू शकणार नाही. कारण समाजामध्ये अनेक प्रकारची लोक असतात, ते अनेक प्रकारच्या गोष्टी बोलत असतात, पण आपल्या मनाला त्याचा बाट लागता कामा नये. आपला जो विश्वास आहे ना तो आपण जपून ठेवावा. म्हणून तुकोबाराने सांगितलं की बहुधा छंदांचे बहु असे जन, नये बाटो मन त्यांच्या संगे, करावा ठरताना आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा, सुखाची समाधी हरिकथा माऊली, विश्रांती सावली शिणलियांची. हरिकथा ही आपली माऊली आहे. कधी पण हरिकथेला जा, किती छान वाटतं, आपण हरवून जातो. ते माऊलीचं प्रेम आहे, सुखाची समाधी आहे ती. हरिकथेत आपण स्वतःला विसरणं याला समाधी म्हणतात ना. त्या हरिकथेत आपल्याला स्वतःचा विसर पडतो की नाही, म्हणून ती हरिकथा सुखाची समाधी. आणि हा आपला अनुभव आहे. आपला अनुभव आपण आणि आपला विश्वास आपण जतन करावा. लोकांनी काहीही बोललं तरी त्याने आपल्या मनाला बाट लागता कामा नये. बाकी मग जे जाणून बुजून जातात ना उडी मारायला, त्यांच्या मागे कशाला धावायचं? म्हणून म्हटलंय तुका म्हणे गुढे बांधूनी दगड, तेथे काय पुढे धावायचे. एखाद्याला कळून सुद्धा न कळल्यासारखा जर करत असेल
तर कशाला त्याच्या मागे धावायचं, त्याच्यावर वेळ वाया घालवायचा नाही. आपला विश्वास आपण जतन करायचा, हे तत्व सांगितलंय. आणि म्हणून हे तत्व जगण्यासाठी उहापोह विचक्षण असा साधक असायला. आता हे झाले 3 गुण मी आता सांगितले, विद्वान, मेधावी, विद्वान आणि उहापोह विचक्षण. याच्या बरोबरीने अजून महत्वाचे गुण आचार्यांनी पुढील श्लोकात सांगितले. तो श्लोक असा आहे, विवेकिनो विरक्तस्य समाधी गुणशालिनः मुमुक्षुरेव हि ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. विवेकिनो विरक्तस्य म्हणजे विवेक करू शकणारा म्हणजे विवेकी. विरक्तस्य म्हणजे जो विरागी आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे असा. आणि शिवाय शमादी गुणशालिनः, शम आदी गुणांनी युक्त. शमाच्या बरोबर अजून गुण आहेत 5, त्यांनी युक्त, त्याला आपण षट संपत्ती म्हणतो, त्यांनी युक्त. आणि अजून एक महत्वाचा गुण तो म्हणजे त्याला मोक्षाची इच्छा असावी, म्हणजे तो मुमुक्षु असावा. हे गुण म्हणजे आता आज घरी गेले की हे सगळे गुण आपल्या वहीत लिहून काढायचे. ते गुण आपल्या अंगी आहेत का विचार करायचा, नसतील कुठे कमी पडत असू तर ते 100% आपल्याला करायचे. आपणच आपलं परीक्षण करायचं. आता यातला पहिला गुण आहे विवेक. साधनेमध्ये विवेकाला अतिशय महत्व आहे, म्हणून त्याला शंकराचार्यांनी चूडामणी म्हटलंय. म्हणून हेच ग्रंथ आपण अभ्यासतो आहोत. विवेक हाच चूडामणी, सगळ्यात श्रेष्ठ. आणि जी भगवद्गीता जी सगळ्यांना मान्य आहे, कोणीही गीतेचं तत्वज्ञान नाकारू शकत नाही. हल्ली पाश्चात्य देशात सुद्धा गीता शिकवली जाते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आपलं दुर्भाग्य की आपल्या इथे अजून शिकवण्याची व्यवस्था नाही. जिथे जन्म झाला तिथे शिकवण्याची व्यवस्था नाही आणि बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवली जाते. ती गीता, तिचा विषय काय आहे? विवेक. ज्ञानोबरायांनी ओवीमध्ये लिहिला तिचा विषय, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. ज्ञानोबरायांनी भाष्य केलंय की श्री गीता ही विवेकाची गोष्ट आहे. म्हणजे काय करावं आणि काय करू नये, काय सत्य आहे काय असत्य आहे त्याचा निकष बुद्धी लावते, त्याचा निर्णय बुद्धी घेते आणि तसं वागायची प्रेरणा देते तो विवेक. अर्जुनाला कळत नव्हतं ना युद्ध करावं की करू नको, काय करावं आणि काय करू नये हेच कळत नव्हतं. मग त्यावेळेला अर्जुनाला जे भगवंताने उपदेश केला त्यात त्यांनी काय करावं, त्याचा स्वधर्म काय हा उपदेश केला, तो विवेकाचा आहे. म्हणून ती विवेकाची गोष्ट आहे. म्हणजे जिथे श्रीमद भगवद्गीता ही विवेकाची गोष्ट आहे, विवेक चूडामणीचा विषय विवेक आहे, म्हणजे आपण साधनेत आहोत तर पहिल्यांदा आपला विवेक दृढ असायला हवा. ही विवेकाची क्षमता प्रत्येकाच्या ठिकाणी कमी जास्त असते. म्हणजे कोणाला विवेक कळत नाही असं नाही. आपण सहज बोलताना आपण बोलतो काय रे जरा विवेकाने विचार कर, जरा सारासार विवेक ठेव. म्हणजे काय सारासार या शब्दातच आला, सार काय आणि असार काय. हे जे शिकवते तो शिकवतो तो विवेक असतो. पण तरी प्रत्येकाला कळतच असं नाही. बरं काही जणांना कळतं पण वळतं असं नाही. मी नेहमी उदाहरण देते की चोराला कळत नसतं का की चोरी वाईट आहे, कळत असतं की चोराला चांगलंच कळत असतं की जे आपण करतो ते चुकीचं आहे आणि वाईट आहे, म्हणजे त्याच्याकडे विवेक आहे. पण वळतो का त्याला, चोरी करायची सोडतो का तो? नाही. म्हणजे क्षमता आहे बुद्धीची विवेक करण्याची, पण तसं वागता येत नाही. म्हणजे विवेक म्हणजे नुसतं चांगलं वाईट ह्याच्यातलं चांगलं निवडायचं किंवा योग्य अयोग्य ह्याच्यातलं योग्य निवडायचं किंवा सार असार ह्याच्यातलं सार निवडायचं, हे निवडणं म्हणजे विवेक नाही. जे निवडलं त्याचा स्वीकार करणं, तसं वागणं म्हणजे विवेक आहे. तो असायला हवा. जर विवेकाचा अभाव असेल तर साधकाचा किंवा कोणत्याही जीवाचा अधःपात होतो. अशी अनेक उदाहरणं पुराणांतरी इतिहासामध्ये आहेत. जर विवेक दृढ नसेल तर किती नुकसान होऊ शकतं.
सगळ्यात महत्वाचं उदाहरण कर्ण. कर्णाची गुणवत्ता नव्हती का? प्रचंड शूर होता, पराक्रमी, अर्जुनाच्या तोडीला तोड होता तो, बरोबर. त्याच्यासारखा दानशूर दुसरा कोणीने नाही. म्हणजे गुणांमध्ये श्रेष्ठ आहे तो, पण विवेक करता आला नाही. काय विवेक करताना? कोणाची बाजू घ्यावी हा विवेक त्याला करता आला नाही. एक उपकार दुर्योधनाने त्याच्यावर केला, त्याच्यासाठी त्यांनी सगळं आयुष्य त्यांच्या बाजूने घालवलं. बरं ठीक आहे, कुठपर्यंत? नंतर भगवान श्रीकृष्णाने येऊन स्वतः त्याला युद्धाच्या पूर्वीच जाणीव करून दिली की तू कोण आहेस. आणि कौरव हे अधर्माने लढतायत आणि धर्माची बाजू पांडवांची आहे आणि तू पांडवांपैकीच आहेस, तर तू न्यायाच्या बाजूने राहायलाच पाहिजे, धर्माच्या बाजूने राहणं हे तुझं कर्तव्य आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय. एवढं सांगूनही कर्ण हा दुर्योधनाच्याच बाजूने लढला अधर्माच्या. म्हणजे त्याला विवेक साधता आला का? परिणाम काय झाला? स्वतः जीव गमावला. आता त्याच्या चरित्राचं उदात्तीकरण केलं जातं. बरेच लोक कर्णाची बाजू घेऊन सुद्धा भांडायला येतात, वाद घालायला येतात. कसं आपण त्याला पुरस्कार करणार कर्णाचा, जो अधर्माच्या बाजूने लढला, ज्याला माहिती आहे की कौरव अधर्मी आहेत, त्यांची ज्यांनी साथ दिली त्याचा आपण कसं काय पुरस्कार करतो? म्हणजे चोराच्या ठिकाणी समजा गुणवत्ता असेल, एखादा चोर पराक्रमी असेल, शूर असेल, बुद्धिमान असेल, म्हणून काय आपण चोराचा पुरस्कार करू? तो चुकीचं कर्म करतोय ना, ते बघू ना परिणाम. म्हणून विवेक करण्याचा दृढ नव्हता म्हणून नुकसान झालं. दुसरा विवेक अश्वत्थामा. दुसरं उदाहरण गुरुपुत्र. गुरुपुत्र म्हणून जबाबदारीने वागणं कुठे दिसतंय का चरित्रात अश्वत्थाम्याच्या? त्यांनी पण एक प्रसंग घडला आणि त्यांनी पुन्हा कौरवांची बाजू घेतली. बरं घेतली. पुढे जो शेवटचा प्रसंग घडला की त्यांनी पांडवांच्या सगळ्या मुलांना जी झोपलेली होती त्यांना शिबिरात जाऊन त्यांची मस्तकं छाटली. या कृत्याला काय म्हणावं? आता गुरुपुत्र होता, पांडवांच्या बरोबरीने शिकलेला आहे. ज्ञानी नव्हता का अश्वत्थामा? होता ना, ज्ञानी होता, पराक्रमी होता, विद्वान होता, सगळं काही होतं. पण विवेक करता आला का? कसं वागावं, कसं वागू नये, नाही करता. अरे ज्याच्यासाठी म्हणून, ज्याला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी ही कृती केली ना, पांडवांच्या सगळ्या मुलांची मस्तकं छाटली, त्या दुर्योधनाला सुद्धा त्याचं वागणं आवडलेलं नाही. महाभारतात उल्लेख आहे. मग त्यांनी हे कोणासाठी केलं आणि परिणाम काय झाला? आजही तो ती भळभळती जखम घेऊन सगळीकडे फिरतो आहे. कित्येक जणांना त्याचा अनुभव येतो. सत्य येतो, कारण तो चिरंजीव आहे. चिरंजीव आहे म्हणजे तोपर्यंत ती जखम भळभळती घेऊन त्याला त्या वेदना सहन कराव्या लागतायत. का? विवेक दृढ नव्हता म्हणून एवढं अधपतन घडलं, गुरूंचा पुत्र असून सुद्धा. म्हणून विवेक खूप आपल्या आयुष्यात अगदी लौकिकात सुद्धा महत्वाचा आहे. अध्यात्मात तर आहेच आहे, पण लौकिकात सुद्धा विवेकाची कास कधीही सोडायची नसते. म्हणून कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन किंवा उतावळेपणाने कुठलेही निर्णय कधीही साधकांनी घेऊ नयेत. नीट विचार करावा. साधक बाधक शास्त्रांमध्ये काय सांगितले त्याचा विचार करावा, त्या बाबतीत गुरूंनी काय सांगितलं याचा विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा. निर्णय घेण्याची कधीच घाई करू नये. बऱ्याचदा काय होतं, क्रोधाच्या आहारी जाऊन माणसं निर्णय घेतात. म्हणजे चिडलेले असतात खूप आणि ते चिडलेलं असताना एखादा निर्णय घेऊन मोकळा होतात किंवा एखादी कृती करून बसतात. जेव्हा क्रोध येतो ना त्या क्षणी विवेक नष्ट होतो. नेहमी आपण लक्षात ठेवावं की जेव्हा आपण खूप संतापलेलो असतो, चिडलेलो असतो कोणावर, तेव्हा केलेली कृती किंवा घेतलेला निर्णय हा हमखास चुकीचा असतो. म्हणून आपल्या विकारांवर सुद्धा आपलं नियंत्रण असायला हवं, तर विवेक दृढ राहतो. आणि तो विवेक दृढ असणं खूप महत्वाचं आहे.
आणि ज्याचा विवेक दृढ आहे ना त्याच्या ठिकाणी पुढचा गुण आपोआप येतो, तो आहे वैराग्य. कारण त्याला विवेकाने कळलेलं असतं ना काय योग्य आहे काय अयोग्य आहे, कोणतं शाश्वत गोष्ट कोणती आणि कोणती अशाश्वत किंवा नाशिवंत आहे. म्हणजे नाशिवंत गोष्ट आहे त्याच्यात का आपण अडकायचं. मग सहज तो त्याचा त्याग करतो, सहज त्याच्यातली आसक्ती निघून जाते, अनासक्त होतो. आणि मग ती हळूहळू अनासक्ती वाढली की ते वैराग्य अंगी बाणवलं जातं. लगेच एकदम वैराग्य 100% येणार नाही, पण ते छोट्या छोट्या गोष्टीतून येतं. काही जण म्हणा घरामध्ये एखादा पदार्थ वाया गेला, समजा अन्न बऱ्याच वेळा घरात वाया जातं की आपल्या जीवाचं अन्न वाया गेलं. मग काही जण काय करतात, ते उरलेलं संपवण्यासाठी जेवढी आपली पोटाची क्षमता आहे ना त्याच्यावर खातात. एवढंच उरलं नाही, एक घास घेऊन संपवून टाकू, घ्या घ्या घ्या, गोळे गोळे वाढतात आणि ते संपवून टाकायचं. आता अन्न वाया जातं. कुठेतरी जीव त्याच्यात अडकलेला असतो, काही वाया जायला नको. पण त्याच्याने पोटावर अन्याय होतो ना, त्याने प्रकृती बिघडते. जे एवढंच तुम्ही वाचवायला जातात, डॉक्टरांकडे जाऊन त्याच्या दुपटीने पैसे भरून येतात. कुठली गोष्ट वाया जात नाही निसर्गात. किडामुंगी आहेत ना खायला भरपूर, त्यांचं ते आहार होतं की अन्न टाकलं काय होतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किडे सूक्ष्मजीव निर्माण होतात, ते त्यांचा आहार आहे, ते खातील की. त्याचा आहार कशाला तुम्ही घेताय आणि स्वतःच्या पोटामध्ये वाढवताय. जगातली कुठलीही गोष्ट नाश पावत नाही, विज्ञानाचा सिद्धांत आहे. त्याचं स्वरूप फक्त बदलतं. त्यामुळे कुठली गोष्ट वाया जाते असं कधी म्हणू नये आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला जीव अडकून ठेवू नये. कधी ना कधीतरी ती नाश पावणार आहे. आता नाश पावली, कशाला हळहळ करायची. एखादी गोष्ट फुटली आपल्या हातून, ती फुटणारच होती, आज नाही तर उद्या फुटणार आहे. तू किती फुटली, किती महागाची होती, मी इतके पैसे देऊन आणली होती, आता ते नवीनच आणलेली होती. तो माणूस इतकं ती एक गोष्ट गेली घरातली, किती त्याच्या मागे हळहळतो, किती शक्ती घालवतो. आज नंतर फुटणार होती ती, फक्त आज फुटली, पैसे वाया गेले. ते पैसे कधी कोणाचे टिकून राहतात. आपण त्या दुकानदाराचं देणं होतं समजायचं मागच्या जन्मीचं, ते दिलं, संपलं. त्या वस्तूचं आयुष्य पण तेवढंच होतं, फुटायचीच होती ती. किती अडकतो, किती आसक्त होतो छोट्या छोट्या गोष्टीत. जर एवढ्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आसक्त होऊ तर वैराग्य कधी येणार आपल्याला. म्हणून ते छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. म्हणून अनेक गोष्टी आपण घरात जमवून ठेवतो, ही कधीतरी लागेल ठेवून देऊया, हे कधीतरी लागेल ठेवून देऊया. पाण्याच्या बाटल्या, रिकाम्या झालेल्या औषधाच्या बाटल्या, या डब्या त्या डब्या, ते इतकं साजरं दुसरं भंगाराचं दुकान आपल्या घरात तयार होतं. आणि मग जेव्हा कधी शिफ्टिंगच्या जर वेळ येते ना तेव्हा कळतं की आपण काय काय जमून ठेवलं. आधी ज्या वस्तू ना आपल्या 1 BHK मध्ये राहायच्या ना त्या 3 BHK मध्ये सुद्धा जागा पुरत नाही. अगदी पूर्वी लोक 1 रूम किचन मध्ये पण संसार करायचे सुखाने, पण आता कितीही खोल्या वाढल्या तरी त्या कमीच पडतात, कारण आपण गरजा वाढवून ठेवलेल्या असतात. आणि त्या वस्तू ठेवतो कधीतरी लागेल, पण जेव्हा ती गोष्ट लागते तेव्हा ती कुठे ठेवली हे आठवत नसतं. पुन्हा नवीन गोष्ट घेऊन बाजारातून येतो. असं किती ठिकाणी आपण आसक्त झालेलो असतो. तर ते वैराग्य कधी येणार. ज्या गोष्टींची आपल्याला आठवण पण नसते घरात ठेवलेली आहे, जेव्हा कधीतरी काढतो माळा वगैरे तर सामान, अरे हे इथे होतं का असं आपण म्हणतो. म्हणजे त्याची खरंच गरज होती का आपल्याला, नाही, पण आपण आणून ठेवलेलं असतं. मग नव्हती ना गरज, मग जो गरजोय त्याला देऊन टाका, पण ते द्यायला सुद्धा जीव होत नाही. पण अजून मी कधीच वापरले नाही हो, कसं असं देऊन टाकायचं झालं. म्हणजे असं जर अडकत राहिलो तर ते वैराग्य येणं किती कठीण जाईल. म्हणून ती एक गोष्ट ना, आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. ती म्हणते कशाचं जाऊ मी दूर, माझं इथंच पंढरपूर. तिचं पाय काय घरातून निघत नाही. भीती वाटते, मी घरातून बाहेर पडली, पंढरपूरला गेली, माझी सून सगळं बळकावून बसेल की घरात, तिचा सगळा अधिकार होईल. पूर्वीच्या काळी सगळं साठवण केलेली असायची ना, पापड, लोणची, धान्य. मग ती सांगायची की मी जाते, हा सुनेला सगळ्या सूचना देऊन सांगते, मी जाते पंढरपूरला, पण येणार आहे मी.
ते मी आल्याशिवाय ते पापडाचा डबा, ते लोणच्याची बरणी उडू नको. ती मी आली की मी उडेन. तो माझं कल्पलवडू आहे ना, तो माझ्याशिवाय नकोस फोडू. मी आल्याशिवाय फोडू नकोस, लक्ष ठेव. ती सून म्हणते हो सासूबाई, मी सगळं नीट करीन. तुम्ही जा पंढरपूरला, शांतपणे जा. निघते. पुन्हा तिला काहीतरी आठवतं. म्हणते दूध ठेवलं होतं चुलीवर. ही वेगळी माझी सून कुठेतरी गप्पा मारत बसायची आणि ते दूध उतरू जायचं. परत येते मागे, अगं मी तुला सांगायचं विसरली, दूध ठेवलं चुलीवर. हो सासूबाई, तुम्ही काही काळजी करू नका. त्या सुनेला वाटतं एकदा तिला आश्वस्त करावं त्या सासूला की बाबा तू काळजी करू नकोस, तू जा. सुनेच्या मनात असं म्हणून थोडे दिवस तरी मला माझ्या मनाप्रमाणे राहता येईल. पण कसलं काय नाही काय, सून एक वाक्य बोलायला जाते आगाऊपणे. म्हणजे सासूबाई तुम्ही जा, तुमचा संसार अगदी मी माझा आहे ना तसा मी करीन. ती म्हणते कशाला, माझा संसार तू तुझा आहे म्हणून करणार, म्हणजे तू सगळं बळकावून बसणार. मग कशाचं जाऊ मी दूर, माझं इथंच पंढरपूर. म्हणून ती बसते घरात. अशा कितीतरी असतात की नाही आवा. आपण त्या आवेला हसतो ती गोष्ट ऐकून कीर्तनातली. पण आपला पण जीव कशा ना कशात तरी अडकलेला असतो. मुलांवर घर सोपून जातो, हजार सूचना देतो. मग विरागे वैराग्य येणार कसं? राग म्हणजे आसक्ती, वितराग म्हणजे ज्याची आसक्ती निघून गेलेली आहे तो विरागी. ती आसक्ती सोडता आली पाहिजे, ते सगळ्यात मोठं आहे. आणि ती आसक्ती सोडण्यासाठी विवेक दृढ असायला लागतो. कारण ज्याच्यात जीव गुंतला आहे, सांगायचं विवेकाने ती गोष्ट नाशिवंत आहे, आज नाही तर उद्या जायची आहे, कशाला गुंततेस बाबा, सोडून दे. मग हळूहळू ते वैराग्य येतं. आणि मग पुढचे गुण सांगितले ते त्याच्यासाठी पुन्हा वेगवेगळे श्लोक आहेत. प्रत्येक गुणासाठी एक श्लोक आहे. फक्त आपण त्याची नावं पाहणार आहोत. ती षट संपत्ती आपण जे म्हटलंय ते शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा गुण आहे तो आहे मोक्षा. म्हणजे पहिले आपण बघितले होते कोणते? मेधावी, विद्वान, उहापोह विचक्षण, नंतर विवेक, वैराग्य, नंतर ही 6 संपत्ती आणि नंतर शेवटचं आहे ते मुमुक्षा. हे एवढे सगळे गुण आपल्याकडे आले की आपण कशाला अधिकारी झालो? आत्मज्ञानासाठी. तुम्ही मला विचारू तर आत्मज्ञान कसं होईल, सगळीकडे ब्रह्म कधी दिसायला लागेल? तर हे सगळे जे गुण सांगितले ना ते आपल्याकडे 100% आले की समजायचं की आपल्याला आता आपण आत्मज्ञानाचे अधिकारी झालो. म्हणजे सगळं रहस्य आचार्याने ते उघड केलेलं आहे. तर हे जे गुण आहेत जे साधकाच्या अंगी असायला हवेत ते आपल्या सगळ्यांच्या अंगी दृढ हो, ही आचार्यांच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित. बोला पुंडलिका वंदे.